कालच्या प्रेसमध्ये आमदारांनी काही आरोप केलेले आहेत की भ्रष्टाचार हां तर स्टंटमॅन आहात तुम्ही असं म्हटले थोडं आणि मुद्द्याचं बोलत चला. हां बोला असं म्हणतात मुद्द्याचं बोला असं आम्ही देशमुख एखादाच आपल्या खरं तर अजितरावनी अत्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने आपल्या 2.5 वर्षाचा लेखाजोखा दिला. त्याचसोबत 2.5 वर्षामध्ये विरोधी पक्ष असताना देखील त्याचा लेखाजोखा दिला. सत्तेत असताना ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांनी जी कामं केली ती सांगितली. सत्तेत नसताना देखील आणि आपली सरकार असताना देखील विरोधी पक्ष असताना त्यांनी काही कामं केले आणि निश्चित जिथं चुकलं तिथे विरोध करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. आता आम्ही लातूरकरांसाठी काय ही भूमिका अजितरावांनी स्पष्टपणे मांडली आणि राजकीय वातावरण चिखलफेक ह्या सर्व गोष्टी जे लातूरमध्ये होण्याचा काही जण प्रयत्न करत आहेत हे लातूरकरांना बिलकुल पसंत पडत नाही. ह्या गोष्टीची जाणीव असणारा कार्यकर्ता मी. कालची पत्रकार परिषद मी पाहिली. जर मला सांगितलं जसं आपण सांगितलं काही नाही ते सांगितलं. मला ते पाहिल्यानंतर आणि ज्यावेळेस मी त्यांना बघत होतो ते काम असताना आणि येत असताना मी त्याचे एवढे एकदम असं मॉडेलिंग सारखे चेहरे पाहिले की एखाद्या जाहिरातीसाठी जर आपल्याला कोणाला स्पॉन्सर करायचं असेल तर ते आपण निश्चितपणे त्यांचं नाव जरी दिलं तरी हरकत नाही. मला महाजन साहेबांचं उदगीरमधलं भाषण आवडतं. उदगीरमधल्या भाषणामध्ये महाजन साहेबांनी त्यांचं एक भाषण असेल सोलापूरमधलं भाषण प्रमोद महाजन साहेबांचं सोलापूरचं भाषण तर त्यांनी सांगितले की बाजार असतो जनावरांचा. तुम्हाला देखील उदाहरण मिळते. जनावरांचा बाजार असतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गायी वेगवेगळ्या जातीच्या गायी त्या ठिकाणी असतात. पण तो बाजारात जो गायी घ्यायला जो शेतकरी जातो तो एक एक गायीला बघत 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 पुढे जात असतो. त्याला एक गाय दिसली त्याला विचारतो तिथल्या त्याला काय या गायीची किंमत काय तर तो सांगतो की 20,000 रुपये. ती जवळपास 2.5 लिटर दूध देते असं सांगतो. पुढे जातो दुसरी गाय पाहतो चांगली तिचा भाव सांगतो विचारतो ते 40,000 रुपये 5 लिटर दूध देते. थोडं पुढे गेल्यानंतर अजून एक गाय पाहतो. ती गाय काय देते दूध किती लिटर ही गाय जवळपास 7.5-8 लिटर दूध देते आणि ह्याची किंमत किमान 60,000 रुपये त्या ठिकाणी आहे. पण पुढे गेल्यानंतर एक चांगली सर्वात चांगली देखणी गाय असते. तो विचारतो ह्याची किंमत काय तर म्हणजे ह्याची किंमत आहे 1,00,000 रुपये. त्याला वाटतं की आता ती 60,000ची गाय जर किमान 7-8 लिटर दूध देते ही 1,00,000ची गाय किती लिटर दूध देत असेल किमान एक 10-15 लिटर दूध देईल असेल अशी अपेक्षा. तो विचारतो किती लिटर दूध देते गाय तो म्हणते ही गाय दूध देत नाही. ह्याची एवढी किंमत कसं काय ही गाय दिसायला एकदम देखते दिसायला एकदम सुंदर आहे. बघा म्हणजे किती सुंदर गाय. तसं हे लातूरचे आमदार आहे. दिसायला एकदम देखणे सुंदर अत्यंत चांगले सोजवळ चांगले निश्चित पण दूध काय देते हे तुम्ही विचारता लातूरकरांना. आतापर्यंतच्या पूर्ण त्यांच्या कालावधीमध्ये लातूरकरांना किती लिटर दूध दिलंय काय दिलंय हा देखील प्रश्न लातूर विचारतो ना. काय म्हणते लातूर म्हणजे किती लिटर दूध तुम्ही लातूरकरांना काय दिलंय हा प्रश्न आहे. तुम्ही प्रचार करता संभाजी पाटील असं मी उमेदवार आहे का उमेदवार संभाजी पाटील आहेत का प्रचार एका बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. उमेदवार मी आहे का माझी लढाई ज्यावेळेस असेल ना ज्यावेळेस मी मैदानात असेल ना त्यावेळेस त्यावेळेस उत्तर देतो सगळ्या गोष्टी. पण ही लढाई जी आहे ना ही लातूरकरांची आहे.
लातूरच्या प्रश्नांची, लातूरच्या घनकचऱ्याची, लातूरच्या विकासाची, तुम्ही लातूरला काय देणार आहे ते सांगा ना. आमच्या घरातलं तुम्ही सांगता आणि ते सोडायला तुमचं सांगा काय. आमचं कशाला बोलतात, तुम्ही तुमचं सांगा. किती उमेदवार मिळाले, कसे मिळाले, काय मिळाले. तर आमच्याकडे 650 लोकांनी अर्ज केला. मी प्रक्रिया आपल्याला माझं काही पत्रकारांना सांगितलं, प्रक्रिया सांगितल्यानंतर अर्ज तुम्हाला देखील आश्चर्य वाटलं. 650 अर्जापैकी अजितरावांनी एखादं नाव निश्चित केलं असं नाहीये. सर्वे मी सांगितला, देवेंद्रजींचा, बावनकुळे साहेबांचा, रवी चव्हाण साहेबांचा सर्वेमध्ये एकत्रित 3 सर्वेला एकत्रित करून नाव निश्चित केले. अभिमन्यू होते, रमेश अप्पा होते, अर्चनाताई होत्या, बसवराज पाटील साहेब होते, अजित होते, देवीदास काळे होते. अशी 7 जणांची कमिटी नाव पक्षाने टिक करत गेली. एकानेही कोणतं नाव नाही. जिथं जे काही वाटलं, जिथं ज्यांनी मागणी केली, जी मागणी केली त्या मागणीमध्ये पक्षाला जे वाटलं, जिथे एखादं ऑब्जेक्शन कमी जास्ती वाटलं, त्या ऑब्जेक्शनवर आम्ही प्रदेशाकडे पाठवला. त्याचा निर्णय प्रदेशाने. तुम्ही निवडणूक आमची प्रक्रिया कशी झाली ह्याच्यावर आहे का लातूरच्या विकासामध्ये. अजितरावांनी जे बोललं नाही निवडणूक त्याच्यावर आहे. मी काय बोलतो, अमित देशमुख काय बोलतात, हे काय एंटरटेनमेंट चाललंय का. तुम्ही लातूरसाठी काय देणार आहे हे सांगा ना. 15 वर्ष झालं, 15 वर्ष झालं. आज देखील ऐकलं ना लातूरच्या जनतेने. साहेबांनी जे सांगितलं ऐकलं, लातूरच्या जनतेने ऐकलं. तुम्हाला त्यांचा वारसा दिला, पण दिल्यानंतर साहेबांना अभिप्रेत असलेलं काम केलं का तुम्ही. कोणतं काम केलं तुम्ही सांगा. कुठं म्हणजे खरं तर निवडणुकीच्या प्रचार माझं विनंती आहे सर्व पत्रकार बांधवांना, तुमचे आंदोलन झाले, तुमच्यापैकी पत्रकार बांधवांनी आंदोलन केले अनेक प्रश्नासाठी. किंवा जेवढी जागरूकता तुमच्यातलं एक हे नाही संघटना काय पत्रकार माझं लातूर, किमान माझं लातूर एवढे जरी प्रश्न त्यांनी केले असते, जेवढं तरी आंदोलन केलं असतं त्यांचं मी अभिनंदन केलं असतं. जेवढे प्रश्न माझं लातूर यांनी उचलले, त्याच्यासाठी आंदोलन केले, त्यांनी ते प्रयत्न केला. म्हणजे हे बघा अशी गोष्ट. तुम्ही विरोधी पक्ष आहात, विरोधी पक्षाची भूमिका पण तुम्हाला चांगली स्ट्रॉंगली मांडायला पाहिजे. हसी मजाक मध्ये घालतात कोणती गोष्ट, चेष्टा मस्करी मध्ये घालतात. आणि हे सोशल मीडिया हे मॅनेज करणं, हे करणं त्यांनी विसरायला नको. हे लातूर आहे, जिथं जनार्दन वाघमारे सरांना लातूरकरांनी कशा पद्धतीने निवडून दिलं हे लातूर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. लोक इथं मतदान करत असताना महाराष्ट्रातले सगळे समीकरण एका बाजूला आहेत, पण लातूर शहराचे समीकरण फार वेगळं आहे. लातूरकर बोलणार नाही, लातूरकर विकासाला मतदान करतात. आम्ही आज विश्वास आपल्याला एवढाच देतो की केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यात आपलं सरकार आहे, आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये एकच सरकार, ट्रिपल इंजिन सरकार जर आलं तर विकासाची गती ही लातूरकरांची वाटणार. आणि ह्या गतीसाठी आपल्या माध्यमातून आम्ही जनतेला आव्हान करतो, आपण जे मतदान करणार आहात कमळाला करा. कमळाचं मतदान म्हणजे विकासाचं मतदान. दिल्लीपासून आज वंदे भारत सारखी ट्रेन आपल्याकडे बनते. स्वप्नात जरी विचार केला तर ज्या लातूरला रेल्वेने पाणी आणलं त्या रेल्वेचा कारखाना लातूरमध्ये होतोय. तुमच्या एवढ्या वर्षामध्ये तुम्ही काय केलं ते देखील बघा ना. आम्ही काय रेल्वेचा कारखाना पुन्हा एका व्यक्तीचा आहे का, जनतेचा कारखाना आहे. भरती प्रक्रिया चालू झाली, एअरपोर्ट चालू होत आहे आज. आणि आमच्यासाठी आमच्या
जो जाहीरनामा बेनिफिस्ट आम्हाला माहिती आहे, आपल्याला देखील माहिती आहे की पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छ पाण्याचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे, शिस्त लावणार मजबूत लागतंय. त्याच्यामुळं बाबळगावला ट्रॅफिक नाही म्हणजे काय लातूरला ट्रॅफिक नाही असं समजू नये. माझी विनंती असेल आपल्या सर्वांच्या माध्यमातून की निवडणूक काँग्रेस पक्ष कुठंतरी वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. आमचं एकच मत आहे, आमच्या सर्वांचं एका विषयावर आम्ही सर्वजण एकत्रित एक टाकते. आमची संचालन समिती आहे. काँग्रेसवाल्यांनी काय चीप एजेंडा चालू केलाय, त्यांनीच पोस्ट तयार करतात, त्यांनीच पोस्ट. आता आम्ही FIR दाखल करणार. माझ्या स्वभावात नव्हता हा भाग, चला बोलत असताना सोडून द्या. पण जातीचं विष पेरायचं काम काँग्रेसवाले जे करायला लागले, ज्या पद्धतीचे त्यांनी पोस्ट टाकून, आणि आमच्या घरात तुम्ही काय सांगता, तुम्ही कशाला पोस्ट करता? लातूरचं एवढं चांगलं वातावरण, त्याच्यामध्ये विष घालवायचं काम काँग्रेसवाल्यांनी करू नये. काल आम्ही ठरवलं, एवढे दिवस मी टाळत सोडत होतो, पण व्यक्तीवर असेल, व्यक्तीवरच्या टीकेचं मी नंतर बघत. पण तुम्ही जर सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम ज्यांनी ज्या माध्यमातून करत असाल, त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही गुन्हे दाखल करणार. ज्यांनी चुकीची पोस्ट निर्माण केली, स्वतःच्या स्वार्थासाठी शहराचं वातावरण खराब करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, त्याच्या विरोधामध्ये आम्ही पोलीसमध्ये FIR दाखल करणार आणि ज्या चुकीच्या पोस्ट त्यांनी दाखल केल्या त्याच्यावर गुन्हे दाखल करणार. व्यक्तीचं मी नंतर बघत निवडणुकीला, व्यक्तीवर जी काही टीका टिप्पणी असेल त्याचं निवडणुकीनंतर. पण लातूरच्या सामाजिक वातावरणाचा जर कोणी अशा पद्धतीने जर बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ती जबाबदारी आमची. आम्ही जरी ग्रामीणचे असलं तरी आम्ही शहराचा आमचा काही संबंध नाही का? काहीतरी प्रचार करतात. आता जसं तुम्ही विचारलं, तुमची बांधिलकी नाही का शहराशी? लातूर मध्ये आमचं हे काय म्हणतात, कॅपिटल सिटी. आमची ओळखच बाहेर गेल्यानंतर लातूरच बोलतो ना. मतदारसंघाचं नाव सांगतो, पण जिल्हा तर माझा लातूरच आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही सर्वजण व्यक्ती केंद्रित राजकारण भारतीय जनता पार्टी कधी करत नाही. भारतीय जनता पार्टी राष्ट्र हित हे समोरच, सर्वसामान्य तळागाळातल्या शेवटच्या माणसाचा विकास व्हायला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. अजितरावांनी जे सांगितलं, आम्ही गुरुनाथजी आहेत, प्रवीणजी आहेत, आमचा एजेंडा लातूरचा विकास, कचरा आमच्या एजेंडावर आहे. नाही जर प्रश्न सोडवलं, प्रत्येकाकडे रेकॉर्डिंग आहे, प्रत्येकाकडे रेकॉर्डिंग आहे. कचरा जर आम्ही नाही सोडवला, विधानसभेला तुमच्या सोबत या. इथंच करून नाही, आमच्या इथं पण तुम्ही सांगू शकता का? तुम्ही तर आमच्या गावचे असेल. कचरा असेल, ट्रॅफिक असेल, शिस्त लावायला लागली. बोलू ना, सरकार आपले शिस्त लावते ना, नियोजन करू. शिस्त लावायला माणूस इथं राहावा लागतो. बाहेर जायचं बोलण्यापेक्षा माणूस इथं राहावा लागतो, हे देखील आपल्याला सांगायचं. आणि भारतीय जनता पार्टीचा एकच एजेंडा विकास. आम्ही व्यक्तीवर बोलणार नाही. आज जेवढं बोललो ते बोललो, परत ज्यावेळेस बोलायचं त्यावेळेस